स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी ध्यानी ध्यास मनी आज सदैव आहे तुमचाच भास. ध्यानी ध्यास मनी आज सदैव आहे तुमचाच भास. दूर असो की आसपास, दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुमच्या नामाचा प्रवास. चिंतनी जपतो तुमच्या नामाचा प्रवास. स्वामी भक्त हो, एकदा की आयुष्यामध्ये स्वामींचं महत्त्व समजू लागलं आणि आपलं मन, अंतर्मन स्वामी नामात तल्लीन होऊ लागलं की खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य काय आहे हे आपल्याला समजू लागतं. आपल्या आयुष्याचं महत्त्व काय आहे हे देखील आपल्याला कळतं आणि हे आयुष्य आपण स्वामींच्या नावावर करून देतो. जेव्हा हे आयुष्य स्वामींच्या नावावर आपण करतो ना, तेव्हा आयुष्यातील सगळी संकट आणि दुःख देखील स्वामी स्वतःवर घेतात आणि आपल्याला मात्र फक्त आनंद वाटतात. पण हा आनंद ओळखण्यासाठी आपली देखील तेवढी श्रद्धा स्वामींवर असायला लागते. कारण ज्याला स्वामींची श्रद्धा कळते त्याला इतकं नक्कीच कळतं की आपल्या वाट्याला आलेलं दुःख देखील स्वामी महाराज आपल्या सुखासाठी देत असतात. कधी कधी एखाद्या वाईट गोष्टीमध्ये देखील आपलं सुख लपलेलं असतं. फक्त त्या सुखापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्याकडे तितकासा संयम देखील असणं आवश्यक आहे. तर असो स्वामी भक्त हो, तुमचाही असाच स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपला हा संदेश जो आहे तो शेवटपर्यंत ऐका. कारण स्वामी काय आहे हे फक्त एका स्वामी भक्ताला ठाऊक असतं. कारण स्वामी भक्ताला माहीत आहे की हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढण्याची प्रेरणा देतात ते स्वामी असतात. मन अशांत असताना मायेनं डोक्यावरून हात फिरवणारे देखील स्वामी असतात. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे देखील स्वामी असतात. आणि जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीही नसतो तेव्हा फक्त स्वामी आणि स्वामीच असतात. स्वामी आणि फक्त स्वामीच असतात. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आज आपल्या भक्ताला सांगत आहे की अरे, जीवनातील अडचणींना स्वीकारून त्यातून समाधान शोधणं हाच खरा आनंद आहे. हे मनाशी कोरून ठेव. जेव्हा तू हे मनाशी कोरून ठेवशील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला सुखाचा शोध लागेल. अरे, जीवन म्हटलं तर सुख आणि दुःख येणारच, चढ आणि उतार देखील येणारच. पण तरीही चढ उतारांना सामोरं जात असताना, सुख आणि दुःखाच्या प्रसंगांना सामोरं जात असताना एक गोष्ट लक्षात घे की वेळ ही प्रत्येकाची बदलत असते. वेळ ही प्रत्येकाची सुधारत देखील असते. म्हणून खूप सुखात असशील तर नक्कीच त्याचा गर्व करू नको, अहंकार बाळगू नको. पण दुःखात असशील तर नक्कीच त्या दुःखाशी देखील सामना करायला शिक. कारण दुःखाचं परिवर्तन सुखात होण्यासाठी तुला थोडासा संयम हा ठेवावा लागणारच आहे. पण तुझं आयुष्य तुला फक्त दुःख देणार नाही तर दुःखानंतर सुख देखील तुला मिळणार आहे. आणि सुखामध्ये अहंकार कधीही बाळगू नको. अरे, अहंकार हा आत्म्याला दुर्बळ बनवतो. जेव्हा तुझा चांगला काळ असतो ना, तेव्हा अंगी नम्रता बाळगणं हे खऱ्या आत्मबळाचं लक्षण असतं. अरे, चांगल्या काळात आमचं नामस्मरण करायला तू विसरू नको. आणि दुःखामध्ये शंकेचे आणि संशयाचे विचार जर तुझ्या मनात येऊ लागले ना, शंकेचे आणि संशयाचे विचार अगदी सापासारखे तुझ्या मनात थैमान घालू लागले ना, तरीही त्या काळातही तुझा आमच्यावरचा विश्वास फार महत्वाचा ठरतो. जेव्हा तू आमच्या विश्वासास पात्र ठरतो आणि आमच्यावरचा असलेला विश्वास कधीही कमी पडू देत नाही, तेव्हा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात. अरे, विश्वासाची एक प्रकारची ती परीक्षा चालू असते आणि त्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच खऱ्या अर्थाने आमचा भक्त म्हणून ओळखला जातो. आमचा भक्त म्हणून ओळखला जातो. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरीही जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरीही जो कठोर शब्द उच्चारत नाही, असा भक्त आमच्यासाठी नेहमीच सर्वश्रेष्ठ मानला जातो. अरे, क्रोध उत्पन्न व्हायला फार काही लागत नाही, पण आलेला क्रोध शांत करायला मात्र खूप सहनशक्ती लागते. आणि ही सहनशक्ती ज्याच्याकडे असते खऱ्या अर्थाने विजय हा त्याचाच होत असतो. अरे, क्रोध म्हटलं तर क्रोध तुझ्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर पाणी फिरवतो. म्हणून या क्रोधाला साधं तू स्पर्शही करू नको. क्रोधापासून तू 4 हात नेहमी लांब राहायला शिक.
अरे या जगामध्ये, या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी आहे तसं वाईट गोष्टी असणारच, पण हवेत असंख्य वायू असले तरीही शरीर नेमकं प्राणवायूच घेतं ना. तसंच तुझ्या आजूबाजूची परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्या वाईट परिस्थितीमधून चांगलं काय आहे हेच मात्र तुला घ्यायचं आहे. चांगल्या लोकांची संगतच फक्त तुला मिळवायची आहे. अरे वाईट लोक आयुष्यामध्ये येणारच आहे, परंतु त्या वाईट लोकांना आणि वाईट विचारांना तुझ्या आयुष्यामध्ये कितपत स्थान द्यायचं आणि कितपत जपून ठेवायचं हे तुझ्या हातात आहे. जोपर्यंत तू नकारात्मक विचारांना खतपाणी घालणार तोपर्यंत फक्त आणि फक्त नकारात्मकच गोष्टींचा तुला सामना करावा लागणार. या व्यतिरिक्त जर तू सकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, नेहमी सकारात्मक विचार केले तर तुझं आयुष्य सकारात्मकतेनं भरून जाईल. आणि जेव्हा तुला आयुष्यात सकारात्मकता हवी असेल तेव्हा तू आमचं नामस्मरण कर. अरे आमच्या नामस्मरणाने तुझं मन शांत होतं. तुझ्या मनात आलेले वाईट विचार देखील जळून राख होतात आणि तुझं मन शुद्ध आणि पवित्र होऊ लागतं. मग तुझ्या आजूबाजूची परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्याचा तीळ मात्र परिणाम तुझ्यावर होत नाही. तू मात्र फक्त तुझं सत्कर्म करतो आणि आमचं नाम जपतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने तू एक चांगला मनुष्य म्हणून सिद्ध होतो. ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन नेहमीच तुझ्या जीवनात चांगले बदल घडवून आणू शकतात. म्हणून जिव्हाळा, प्रेम, आपुलकी एखाद्याच्या मनात असली ना की माणूस कोणत्याही परिस्थितीत नातं निभावतो. आणि जर असं नातं तुला मिळालेलं आहे तर नक्कीच त्या नात्याला जपायला शिक. अरे हे कलियुग फार वाईट आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य हा विचार करतो की मी कोणते कपडे परिधान केले तर चांगला दिसेल. अरे पण हा विचार करण्यापेक्षा जर कोणते कर्म केले तर मी भगवंताला प्रिय होईल, भगवंताला आवडेल असा विचार जर प्रत्येक मनुष्य करू लागला तर नक्कीच हे कलियुग संपूर्णतः अध्यात्माने भरून जाईल. आणि जेव्हा अध्यात्माची आवड प्रत्येक मनुष्याला लागेल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने ही दुनिया, हे जग धार्मिक बनेल. अरे आजकालच्या ह्या कलियुगामध्ये असंख्य अशा वाईट गोष्टी घडत आहेत, परंतु त्यांना आळा घालायचा असेल तर अध्यात्माचा मार्ग निवडणं फार गरजेचं आहे. आणि ही सुरुवात दुसऱ्यांकडे बोट करून करण्यापेक्षा स्वतःकडे बोट करून करावी. स्वतःमध्ये बदल करावा. आपण जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण अयशस्वी ठरतो, पण बदलण्याची सुरुवात जर आपण स्वतःपासून केली तर नक्कीच एक दिवस हे जगही बदलू शकते. म्हणून कोणामध्ये बदल करायचा असेल तर तू तो स्वतःमध्ये कर. स्वतःमध्ये चांगल्या गुणांना स्थान दे आणि तुझ्यामध्ये जे काही वाईट आहे, मग ते वाईट विचार असू दे किंवा वाईट सवयी असू दे, ते सोडण्याचा प्रयत्न कर. अरे तुझ्याकडे जर काही वाईट असेल तर तू आमचा प्रिय भक्त नाही असं होणार नाही. फक्त आमच्या भक्ताने वाईट गोष्टींचा त्याग करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि जेव्हा तू वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा साधा विचार जरी करतो ना तरीही त्यासाठी आम्ही तुला मदत करतो आणि आम्ही तुला क्षमा देखील करतो. अरे ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू. ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू, आणि या दोनही मधील अंतर भरून काढणारा तो न म्हणजे नामस्मरण. जर जन्मापासून मरेपर्यंत आमच्या नामस्मरणात जर तू तल्लीन झाला तर नक्कीच आम्ही तुला कधीच कशाची कमी पडू देणार नाही आणि तुझ्या या आयुष्याची जबाबदारी आम्ही पेलल्याशिवाय राहणार नाही. अरे जो भक्त आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि सतत आमचं नामस्मरण करतो अशा भक्ताला आम्ही फक्त एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.